करा शेअर करा रोल का सर रायगड लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। रायगड किल्ल्यावर देखील मोठी सदृश्य अशी पावसाची परिस्थिती झालेली आहे। आता एकंदरीतच रायगड जिल्ह्याचा पूरस्थितीचा आणि पावसाचा आढावा घ्यायचा। मी काल तर रायगड जिल्ह्यामध्येच होतो, त्याच्यामुळे रायगड किल्ल्यावरती झालेली ढगफुटी त्याचाही आढावा मी पूर्णपणे त्या ठिकाणी घेतला। रात्री उशिरा मुंबईमध्ये पोहोचलो, परंतु सकाळपासूनच विशेष करून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये चिपळूण तालुक्यातला काही भाग येतो, खेड तालुका येतो, महाड म्हणजे सावित्रीजींनी ज्या ठिकाणी नेहमीच रौद्र स्वरूप धारण करते तो भाग येतो। मी राहतो तो परिसर कुंडलिका नदीचा, नागोटाच्या आंबा नदीचा, पेणच्या परिसरामध्ये भोगावती नदीचा, या सगळ्या परिसरामध्ये माहिती घेतलेली असतानाच पाऊस त्या ठिकाणी आहे, परंतु परिस्थिती पूर्णपणाने नियंत्रणामध्ये आहे। दुपारच्या वेळेला ज्या वेळेला समुद्राला उधाण येत असतं, म्हणजे हाय टाईड ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला पाण्याचं साठा पाठीमागे राहत असतो, परंतु व्यवस्थितरित्या सर्व अधिकारी पूर्णपणाने जनतेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि रेड अलर्टच्या दृष्टिकोनातून सुद्धा जी काय माहिती जनतेला द्यावी लागत असते ती सुद्धा सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सावित्री नदी असेल, जगबुडी नदी असेल, या मुख्य नद्या आहेत आपल्या मतदारसंघामध्ये, याच्या गाळ साफ करण्यात आलेला आहे का? कारण का काल रात्रीपर्यंत नदीची पातळी वाढत चालली। सावित्री नदीचा गाळ काढण्यामुळे गेल्या वर्षी प्रचंड पाऊस होऊन सुद्धा नियमित पाऊस पडल्याच्या नंतर जेवढं महाड शहरामध्ये पाणी शिरतं त्याच्यापेक्षा अजिबात काही पाण्याचा शिरकाव त्या ठिकाणी झालेला नाही। त्यामुळे गाळ काढण्याच्यामुळे सावित्री असेल किंवा चिपळूणच्या परिसरातील वशिष्ठ नदीचा काढलेला गाळ असेल, त्यामुळे पुरापासूनच्या धोक्यामध्ये त्या शहरांना वाचवण्यामध्ये सरकारला नक्की यश आलं आहे। पण तरीसुद्धा आम्ही सगळेजण सतर्क आहोत, गाफील कोणी प्रशासनही गाफील नाही आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही पण गाफील नाही आहोत। नदीकडच्या गावात काही इशारा दिला आहे का किंवा त्यांच्या राहायची व्यवस्था वगैरे काही करण्यात आली आहे का? नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेले 2-3 दिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे। सुरक्षित तळी हलवण्याची अजून स्थिती तयार झालेली नाही, तशीच तयार झाली तर तशापैकी तजवीज ठेवण्यात आलेली आहे। शक्तीपीठ महामार्गांना शरद पवार यांचा विरोध आहे। आपण सत्तेत आहात, शक्तीपीठ एक मोठा प्रकल्प आहे, काय नेमकी भूमिका असणार आहे याचा? मला असं वाटतं या संदर्भामध्ये सभागृहात हे निवेदन त्या खात्याच्या मंत्री महोदयांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे जनतेचा, शेतकऱ्यांचा रोष किंवा एकंदरीत विरोध हा शक्तीपीठाला असल्याच्यामुळे सध्या तूर्तास ते सगळं थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं माझ्या कानावरती आहे। अजून एक लागू वारीत चालण्यावरून अनेक काय राजकारण सुद्धा दिसतं। आज शरद पवार बोलताना असं बोलले की वारीत चालणारे सगळेच काही वारकरी नसतात, हौशे देखील असतात, खास करून ते अजित पवारांना टोला असल्याचं बोललं। एक असं आहे की मी ऐकलं होतं, मला माहीत नाही की राहुल गांधी सुद्धा वारीमध्ये चालायला येणार होते, पण त्यांच्यासाठी हा शब्दपूर्वक आहे का नेमका कोणासाठी आहे याचं संशोधन आम्हाला नक्की त्या ठिकाणी करावं लागेल। यापेक्षा मला अधिक काय बोलायचं नाही, कारण आम्ही नेहमीच आदराची भूमिका साहेबांच्याबद्दल काली आहे, आज आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी नक्की राहणार आहे। सर, आज पक्षाची बैठक बोलावलेली आहे संध्याकाळी 4 वाजता, थोड्या वेळानंतर ती बैठक कोणत्या अनुषंगाने तुम्ही बोलावलेली आणि काय? गेल्या आठवड्यात पक्षाची 2 दिवस मॅरेथॉन बैठक मी त्या ठिकाणी घेतली, संघटनेच्या व्यापक स्तरावरती बैठका त्या ठिकाणी घेतल्या। आज पक्षाचे विधिमंडळ सदस्य, माजी आमदार, माजी खासदार, लोकसभेचे उमेदवार आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अशा 100 मोजक्या राज्यांतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवलेली आहे। आगामी येणाऱ्या विधानसभेची रणनीती असेल, राज्य सरकारने ज्या नवीन योजना जाहीर केल्या त्याच्या अंमलबजावणीसाठी पक्षाचा सहभाग कशा पद्धतीने असेल, अशा अनेक बाबींच्यावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि विशेष करून पक्षाच्या त्या निमंत्रितांच्याकडून या संदर्भातल्या काय सजेशन असतील त्याही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि मग पुढचा कार्यक्रम जो आहे तर पक्षाची बैठक संपल्यावर मी त्या ठिकाणी जाहीर करणार आहे। परिषदेची निवडणूक शुक्रवारी होते, सगळे आमदार एकत्र ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून असं काही 5 स्टार कुणाची जाण्याची व्यवस्था वगैरे करण्याचा काही प्लॅन आहे? कारण मागच्या निवडणुकांचं पाहिलं तर अशी खूप झालं होतं, खास करून 2 वर्षापूर्वीचाच। आम्हाला कधी 5 स्टारची आयोजन करण्याची कधी गरज भासली नाही। आमचा विश्वास आमच्या आमदारांच्यावरती नक्की त्या ठिकाणी आहे। महायुतीचे 9च्या 9 उमेदवार आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणाने महायुती म्हणून सज्ज झालेलो आहोत।
स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्षाचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 अशा 9 जागांची निवडून आणण्याची पूर्णपणाची खबरदारी महायुतीचे सर्व नेते आपापल्या स्तरावरती 100% त्या ठिकाणी घेत आहेत. जाना जाएंगे आज पार्टी की बैठक बुलाई है, बैठक में क्या एजेंडा होगा, क्या आने वाले विधान परिषद चुनाव के मद्देनजर ये बैठक बुलाई गई है? विधान परिषद के चुनाव के लिए बैठक नहीं बुलाई गई है. विधानसभा का तो चुनाव अक्टूबर नवंबर में आने वाला, अक्टूबर में आने वाला है. उसके लिए पार्टी के महत्वपूर्ण 100 वरिष्ठ नेता की बैठक मैंने वहाँ पे बुलाई है. हमारे सारे विधायक भी वहाँ मौजूद रहेंगे, पार्टी के क्रीम लीडर्स भी वहाँ पे मौजूद रहेंगे. क्या रणनीति तय करना है, हमें जो कुछ आगे कदम उठाने के लिए है राजनीति की तरफ से, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से, क्योंकि हम एनडीए के घटक हैं, महायुति के नाते ही विधानसभा का चुनाव हम लड़ने जा रहे हैं. लेकिन प्रमुख जो कुछ हमारे सहकारी हैं, जो आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रमुख नेता के तरफ से काम करते हैं, उनकी राय समझने के लिए मैंने वहाँ पे मीटिंग बुलाई. तो जयंत पाटिल या रोहित पवार जैसे जो नेता है वो कह रहे हैं कि आपके कुछ विधायक उनके संपर्क में लगातार बयानबाजी कर रहे हैं. ये बयानबाजी आईवॉश करने के लिए वहाँ पे चालू है. 12 तारीख को जब रिजल्ट आ जाएगा तब किसके पास विधायक है क्या नहीं है, ये आपको 12 तारीख को शाम को 7, 7:30 बजे समझ जाएगा. जो बात कर रहे हैं उनकी अवस्था क्या है वो 12 तारीख को हम समझेंगे. धन्यवाद.